राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज मुंबईमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे। संध्याकाळी 6 वाजता बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीचा विषय मांडला जाणार आहे। आजच्या बैठकीनंतर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या आयोजनाची तारीख निश्चित होईल आणि निवड प्रक्रिया कधी पार पडणार हे जाहीर होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला। उपमुख्यमंत्रीपद स्वीकारताच सुनेत्रा पवार राजकारणात अधिक सक्रिय झाल्या। दरम्यान काल सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्हा परिषद पंचायत समितीमधील विजयी उमेदवारांशी संवाद साधला आणि यावेळी त्या अजित पवारांच्या आठवणीनं भावूक झाल्याचं पाहायला मिळालं। यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते। दादांच्या मनातलं जे स्वप्न आहे ते साकार करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे आणि नक्कीच आपण सगळेजण मिळून ते नक्कीच दादांच्या मनातलं स्वप्न साकार कराल अशी खात्री बाळगते। खरं तर हर्षवर्धन साहेबांनी आणि मामांनी सांगितल्याप्रमाणे मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की मी इथे गणित शिकवले। दादा मी एक म्हणायचे की ही माझी शेवटची निवडणूक आहे, 3 वर्षाच्या निवडणुका नाही आणि तेवढ्याच उत्साहानं प्रत्येक निवडणुकीमध्ये जीवाचं रान त्यांनी करायचं ठरवलेलं असतं, त्याचं कामच असतं आणि त्याच्यामुळे ते सकाळी सकाळी इकडे यायला निघाले। एका क्षणात आपण सगळे पोलिटी झालो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।